नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बेरोजगार सुयश या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण एका शॉपला व्हिजिट द्यायला चाललो आहे. मित्राचं शॉप आहे आणि ते पॅकेज्ड फूडचं शॉप आहे. तिथे युनिक पॅकेज्ड फूड आहेत त्याच्याकडे. ते आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत, बघणार आहोत कसे फूड आहेत, काय काय आयटम तो ठेवतो. आणि मालेगावातलं आत्ता नुकतंच ओपन झालेलं शॉप आहे. बाकी डिटेल जे आहेत त्या मी तुम्हाला शॉपला जाऊन देतो. अगोदर आपण माझ्या शॉपला जाऊ. तिथे थोडंसं काम आहे, ते काम करू. ते काम करून मग आपण त्या मित्राच्या शॉपला व्हिजिट द्यायला जाऊ. सो स्टे कनेक्टेड आणि ब्लॉग पूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आत्ता दुकानावरचं काम करून लोकेशला घ्यायला आलो आहे. हे लोकेशचं घर आहे माझ्या पाठीमागे जे आहे ते. आणि आता इथून लोकेशला घेऊ आणि त्या मित्राच्या शॉपला व्हिजिट देऊ. तर फायनली आम्ही आता त्या दुकानाजवळ पोहोचलोय. हा लोकेश आहे. लोकेश भाऊ, काय म्हणणं आहे तुमचा ब्लॉग? काही नाही, आता काय आपण बनवू युनिक आयटम मला खायला कॅमेरा कॉन्शियस आहे, चेहऱ्यावर दिसतंय बरोबर. म्हणजे हा मोबाईल कॅमेरा कॉन्शियस आहे, तसा कॅमेरा कॉन्शियस नाही आहे हा. आणि हे दुकान आहे, तुम्हाला पहिले मी रोड दाखवून देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल दुकान नेमकं कुठे आहे. तर हा बारा बंगला म्हणून एरिया आहे. जसं तुम्ही बघताय, हा स्टेट बँक रोड आहे. ते स्टेट बँक आहे आणि हा इकडे कॉलेज रोड म्हणू शकतो आपण, काही हरकत नाही. आणि रस्त्यात दुकान आहे. दुकान बघा, HK फूड्स म्हणून हे शॉप आहे. तर असं काही इथे शॉप आहे, तुम्ही बघू शकता. नमस्कार, नमस्कार. माझं नाव सौरभ दिन आहे. आपल्याकडं पुण्याची किओ बेकर्स म्हणून बेकरीचे सर्व प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. टोस्ट, खारी आणि या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे नान कटाई एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये उपलब्ध आहे. आणि ओरिजिनल आंब्याच्या रसापासून बनवलेले आम पापड आणि आता संक्रांतीच्या हिशोबाने तीळ पापडी पण भेटत. क्या बात आहे, क्या बात आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, असं सुंदर पॅकेजिंग आणि प्युअर क्वालिटी माल आपल्याकडे सगळा या दुकानात अवेलेबल आहे. अजून तुम्ही बघा, पचनासाठी लागणारे मुखवास जे आपण म्हणतो ते अद्रक, अच्छा, पिपर, अळशी, अजवाईन, अजून मँगो स्लाइस, हरडवटी, हे सर्व चवीला टेस्टी आणि पोटासाठी गॅस वगैरे असेल त्याच्यासाठी उपयुक्त आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. तर असं मित्रांनो दुकान आहे. इथे सगळे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. तुम्ही मालेगावात राहत असाल किंवा मालेगाव फिरायला आले असाल तर या शॉपला नक्की व्हिजिट द्या. शॉपचं नाव तुम्ही इथे बघताय. तुम्हाला मी शॉपमध्ये अजून काय काय आहे ते दाखवतो. इथे आपल्याला लहान मुलांसाठी पण छोटे छोटे असे लॉलीपॉप्स इथे, सॉरी, ब्रेड पडला, ब्रेड उचला. बघा, असं हे शॉप आहे. शॉपमध्ये खारी म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स पण आहेत, पॅकेज फूड आयटम्स पण आहेत. जसं ही शेव झालं, फरसाण झालं. ही खारी आहे मित्रांनो, पुण्याच्या आत्ता ते जे सांगत होते त्या बेकरीतली ही खारी आहे. आवळा, जेली, टॉफीज वगैरे भरपूर काही आहे. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या या दुकानाला, या शॉपला नक्की व्हिजिट द्या. इथे पापड वगैरे पण आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता. उडीद पापड आहे ना? हा चना पापड आहे. चना पापड, ओके. उडीद पापड पण चना आहे. पापड आहे. जामनेरचे लसणीचे पापड पण आहेत. अच्छा, जामनेरचे पापड, चना पापड. इथे नागली पापड पण आहेत मित्रांनो. असं इथे मॅगी वगैरे, तुम्हाला जे काही असे छोटे छोटे घरगुती गोष्टी जरी लागल्या तरी तुम्ही येऊ शकतात. चकली, पिझ्झा, पास्ता, पिझ्झा पास्ता सॉस, पिझ्झा पास्ता सॉस वगैरे आहे. पिझ्झा नाही, पिझ्झा बेस आहे इथे. पिझ्झा बेस पण भेटेल तुम्हाला. हा एक नवीन पिझ्झा बेस जो आहे, नवीन क्वालिटीचा, नवीन याचा मागवलेला आहे, नवीन कंपनीचा. हा पण छान आहे. इथे तुम्हाला ब्रेड वगैरे पण भेटेल. मला हे आवडतं. तुलाही आवडतं का? हा, हे घेतलं होतं मी. अच्छा, हे मिक्स फ्रूट आहेत. याच्यामध्ये मँगो, कच्चा मँगो, इमली आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरचे कॅन्डीज येतात. अच्छा. तुम्ही स्वतंत्र पाहिजे तेही भेटल, सिंगल फ्लेवर बी भेटल.
अरे वा, बघा मित्रांनो, खूप छान आहे हे. असं हे शॉप आहे. इथे केक आहे, सॉरी हां, केक आहे, चॉकलेट आहे, व्हॅनिला आहे, बरेच फ्लेवर पण आहे त्यांच्याकडे. पायनॅपल पण आहे, क्रीम रोल आहे, टूटी फ्रुटी केक आहे, कुकीज आहेत, सॉरी, कोकोनट चोको चिप्स, असे बऱ्याच प्रकारचे बऱ्याच व्हेरायटीचे इथे प्रोडक्ट्स आहेत. तर एक वेळा नक्की व्हिजिट द्या या शॉपला आणि मला तुम्ही कमेंट करून सांगा शॉप कसं वाटलं. शॉपमधले प्रोडक्ट ट्राय करा, यूज करा आणि खाऊन मला सांगा टेस्ट कशी आहे, क्वालिटी कशी. आणि मी खात्री देतो की क्वालिटी वगैरे तुम्हाला नक्कीच आवडेल. ठीक आहे, मग एवढंच होतं या शॉपबद्दल जी काही माहिती होती मी तुम्हाला सर्व पुरवली. ते आहेत ओनर स्वतः आपल्यासोबत होते जे आत्ता बोलले. त्यांच्याशी अजून 2 शब्द काय बोलू, काय म्हणणार तुमचं? तुम्ही एकदा अवश्य भेट द्या आणि तुमची रिक्वायरमेंट तिथं पूर्ण होईल ही गॅरंटी आहे. लोकेशच्या डिमांडवर आणि त्याच्या रेकमेंडेशनवर आपण हा चिवडा ट्राय करणार आहे मित्रांनो. चिवडा हा कुठला चिवडा आहे? हा आपला होम प्रोडक्ट आहे, शेव बुंदी तिखट. शेवबुंदी तिखट असा हा प्रोडक्ट आहे. दादा टेस्ट करून मला सांगाल याचा रिझल्ट काय आहे आणि तुम्हाला जेन्युइन माहिती देईल. वा वा, क्या बात आहे. अतिशय सुंदर, टेस्टी आणि टँगी टेस्ट आहे याची. लोकेश भाऊ, तुमचं काय म्हणणं आहे, टेस्ट कशी वाटली? एकदम अप्रतिम. एकदम अप्रतिम. आणि होममेड आहे शिवाय, त्याच्यामुळे खात्रीशीर चांगल्या आणि दर्जेदार क्वालिटीचाच आयटम आहे तो. तुम्ही याला शेव चिवडा म्हणू शकतात किंवा बुंदी चिवडा म्हणू शकतात. काय त्याचं नाव स्पेशल? त्याचा शेव बुंदी चिवडा आहे. शेवबुंदी चिवडा नाव आहे त्याचं. या दुकानात या एकदा घेऊन जा. तुमच्याकडे कोणी गेस्ट आले असतील त्यांना खाऊ घाला, त्यांना तुम्ही टेस्ट करायला द्या. आणि मी तुम्हाला सांगतो ते तुमच्याकडून कायम तो चिवडा मागण्यासाठी येतील म्हणजे येतील. असं इथे आहे मित्रांनो, एकदम छान आहे. हे पण बघ ना, हे बघ, हां, ही आहे चकली बिस्किट शेक. असे चकली पॅकिंगमध्ये तुम्ही बघितली का? एकदम छान आणि सुंदर अशी पॅकिंग आहे याची. पॅकिंगच मला जास्त आवडली याची. साहिल म्हणून कंपनी आहे, साहिलचं आहे. इथे क्रीम रोल पण आहेत. सेंटेड डिंक, कॅडबरी पण सेंटेड डिंक. थोडा बॅकग्राऊंड नॉईजला तुम्ही इग्नोर करू शकता. सेंटेड डिंक मित्रांनो, डिंक आजकाल फार चालतात. तुम्ही ते क्रिस्टल म्हणून ते पॅकिंग येते, त्याचा काही भरोसा नसतो. ही बघा, क्रिस्टल मध्ये चायनीज डिंक असतं. चायनीज असतं ते, एकदम गावरानी डिंक आहे. हे गावरानी डिंक आहे. आणि ही पॅकेजिंगमधून तुम्ही बघू शकता की चांगला क्वालिटीचा आहे हा डिंक. डिंक तुम्ही नक्की या, एक दिवशी टेस्ट करायला या. इथे दुकानात स्पेशली या, व्हिजिट द्या. तुम्हाला इथे भरपूर असे प्रोडक्ट आहे जे आवडतील नक्कीच. जसं की हे याला काय म्हणतात? पानगोळी. पानगोळी अच्छा. एकदम एक नंबर आहे. हे आपल्याला आवडतं. आणि हे लोकेशचं फेवरेट प्रोडक्ट आहे. केक. हे आपलं फेवरेट आहे. ते बुंदी चिवडा आपला फेवरेट आहे. केक कोणत्या फ्लेवरचा आहे पण ते पण सांग ना. हा केक पायनॅपल फ्लेवर. पायनॅपल. Pineapple ओके, पायनॅपल एक नंबर. फ्लेवरचा केक आहे. रिकमेंडेशन घ्या. हे बघा, बाहेर आलेली आहे. कस्टमर म्हणतायत खारी भारी आहे, त्यांना आवडली आहे. तुम्ही आत्ता ऐकला असेल आवाज, खारी थोडा खूप जोर भारी आहे म्हणते. खारी अच्छी आहे, त्यांना खारी आवडली आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय या, नक्की व्हिजिट द्या शॉपला. तर तुम्हाला एरिया सांगतो, स्टेट बँक रोडपासनं तुम्ही बारा बंगला म्हणून हा एरिया आहे. बारा बंगला जाऊ तुम्ही इथे येऊ शकता. शेजारी करिश्मा फाउंटन्स तिकडे HK फूड्स म्हणून शॉप भेटेल. या शॉपला व्हिजिट द्या आणि तिथून नेलेल्या प्रोडक्ट्सचा मला कमेंटमध्ये रिव्ह्यू द्या. ठीक आहे सुरेश, हे पण ट्राय कर. हां हां, वा वा. मला वाटतं सायंकाळी जेवण नाही सांगावं लागेल कधी. हां, तर इथे भरपूर काही आहे, भरपूर काही. तुमचा एक दिवस जाईल मला वाटतं एक्सप्लोर करण्यात. तर फायनली आपण घरी आलो आणि शॉपला आपण जाऊन आलो. ते शॉप कसं वाटलं आहे ते मला कमेंट करून सांगा. आणि नक्की तुम्ही जर मालेगावात राहत असाल तर तुम्ही पण एकदा त्या शॉपला व्हिजिट द्या आणि तिथले प्रोडक्ट्स तुम्ही ट्राय करा. आता हे बघा, ही इमली गोळी घरी. हो. तर ही गोळी मी ट्राय करतो आहे.
वा वा, क्या बात आहे. एकदम टँगी फ्लेवर अशी ही गोळी आहे. तर हे असे इमली लड्डू आहेत. हे एकदम टँगी आणि टेस्टी आहे. तुम्ही नक्की त्या शॉपला जा. तिथे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत जे नक्कीच तुम्हाला आवडतील. आणि मला कमेंट करून सांगा शॉप कसं वाटलं आणि तिथले प्रोडक्ट्स तुम्हाला कसे वाटले. ठीक आहे, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.